नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 यातील 6व्या टॉपिक विषयाचा व्हिडिओ आपण पाहत आहोत। आजचा हा व्हिडिओ दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमधील काही पॉईंट्स पाहिले होते। त्यामध्ये क्लासिफिकेशन करण्याची का आवश्यकता आहे, ॲनिमल क्लासिफिकेशनचे पॉईंट्स कोणते आहेत, कशाच्या आधारे क्लासिफिकेशन केलं जातं, त्यानंतर क्लासिफिकेशनची हिस्ट्री किंवा इतिहास आपण पाहिला। त्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी जो वर्गीकरणाचा प्रयत्न केला क्लासिफिकेशनाचा किंवा ज्या पद्धतीने क्लासिफिकेशन केलं त्याची आपण माहिती घेतली। त्यानंतर पारंपरिक जी पद्धती होती क्लासिफिकेशनची म्हणजे ट्रॅडिशनल मेथड की ज्याच्यामध्ये नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स अशा दोन गटामध्ये प्राण्यांची विभागणी केली होती, त्याविषयी आपण माहिती घेतली। आणि त्यानंतर आधुनिक किंवा नवीन क्लासिफिकेशनची जी मेथड आहे त्याविषयी आपण माहिती घेत आहोत। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की नवीन जी क्लासिफिकेशनची मेथड आहे, न्यू क्लासिफिकेशन मेथड, तर रॉबर्ट व्हिटकर यांनी ती विकसित केली आहे। त्याचे मुद्दे काय होते एकदा सारांशाने आपण बघूयात आणि आजच्या नवीन पॉईंटला आपण सुरुवात करू। सी द पॉइंट. At present, according to the 5 kingdom classification system of Robert Whittaker, all the multicellular animals are included in kingdom Animalia. रॉबर्ट व्हिटकर यांच्या 5 किंगडम क्लासिफिकेशन मेथडनुसार सर्व जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांचे जे ग्रुपिंग आहे किंवा विभागणी आहे ही किंगडम ॲनिमॅलियामध्ये केली आहे। अँड दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन सम क्रायटेरिया लाईक। आता हे क्लासिफिकेशन करत असताना म्हणजे नवीन क्लासिफिकेशनची जे मेथड आहे याच्यामध्ये कोणते पॉईंट्स कन्सिडर केलेत किंवा कोणते क्रायटेरियांचा वापर केला आहे हे प्रामुख्यानं आपण पाहिलं होतं। परत एकदा लक्षात घ्या, बॉडी ऑर्गनायझेशन, त्यानंतर बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स आणि सेगमेंटेशन, बरोबर आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा भाग पाहिला होता। आज त्यानंतर पुढचा भाग आपण बघूयात, म्हणजे हे जे क्रायटेरिया आहेत क्लासिफिकेशनचे त्यातला एक एक क्रायटेरियाबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। सी द पॉइंट. क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, जे आपण वेगवेगळे 4 क्रायटेरिया सांगतोय त्या क्रायटेरियांचा आपण आता विचार करणार आहे। त्यातला पहिला जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे संघटनाचे स्तर। संघटन जे होतं म्हणजे सेल्स एकत्र येतात, त्यापासून टिश्यू तयार होतो किंवा टिश्यूपासून ऑर्गन तयार होतात, ऑर्गन एकत्र येऊन त्यापासून सिस्टीम्स तयार होतात, अनेक सिस्टीमपासून सजीव बनतो, हे आपण हायर लेवलच्या ऑर्गॅनिझमच्या बाबतीत सांगतो। परंतु काही सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये हे जे संघटनाचे स्तर आहेत त्याचं बेसिक जे काही प्रिन्सिपल्स आहेत किंवा तत्व आहेत त्याच्याविषयी आपण बघणार आहे। तर ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन बघूयात, संघटनाचे स्तर। आता हे जे स्तर आहेत ते एकूण 4 स्तर आहेत, त्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहे। बघूयात पहिला, बॉडी ऑफ ॲनिमल्स इज मेड अप ऑफ सेल्स. We know that all the organisms or the animals are made up of cells, or cell is nothing but the basic unit of a body. In case of multicellular animals, many cells are performing different functions in their body, while in unicellular animals, as their body is made up of single cell, so all functions are performed by a same cell only. See, when we classify the organism, these are grouped in unicellular as well as the multicellular groups. So when we say unicellular organism, then these organisms are having a single cell as an entire body. That means that single cell is performing all the activities. Okay, so in case of multicellular organism, they are formed by number of cells, and these cells are coming together to form the tissues, or different functions are performed by the different tissues or the organs. Is it clear? म्हणजे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव ज्यावेळी आपण वर्गीकरण करतो त्यामध्ये एकपेशीय सजीवांच्या बाबतीत एकच पेशी किंवा सेल हे वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असते। तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये अनेक सेल्स असतात, त्या ग्रुपनं एकत्र येऊन त्या सेल्सपासून टिश्यू तयार होतात किंवा ऑर्गन्स तयार होतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात। बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ युनिसेल्युलर ॲनिमल इज रेफर्ड ॲज प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन। युनिसेल्युलर जे ॲनिमल्स आहेत, अगदी एकपेशीय ॲनिमल्स, त्यांच्यामध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे ते कुठल्या टाईपचं आहे, प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन। हा कन्सेप्ट पक्का लक्षात घ्या। आपण जे 4 ग्रेड बघणार आहे त्यातलं पहिली जी ग्रेड आहे ऑर्गनायझेशन ती म्हणजे प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे जीवद्रव्य किंवा पेशी द्रव्य संघटनाचा स्तर।
म्हणजे यांच्यामध्ये एकाच पेशीमध्ये जे द्रव्य आहे, पेशीद्रव्य आहे, त्याच्या आधारे हे वेगवेगळं कार्य जे आहे ह्या प्राण्यांचं चालत असतं. त्यानंतर आपण आता इथं असं म्हणायला हरकत नाही की हा पहिला पॉईंट आहे प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन, आणि त्याचे एक्झाम्पल पहा, इथं फोटोग्राफ दिलेले. सम ॲनिमल्स विथ प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन, याच्यामध्ये अमिबा आणि पॅरामेशियम या ॲनिमलचा समावेश होतो आहे. Then in case of multicellular animals, if tissues are not formed, their body organization is called as a cellular grade organization. पहा, दुसरा जो आपण संघटनाचा स्तर पाहतोय किंवा ऑर्गनायझेशनचा जो ग्रेड पाहतोय तो म्हणजे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. इफ ॲनिमल इज अ मल्टीसेल्युलर वन बट दीज सेल्स आर नॉट फॉर्मिंग द टिश्यू, then that is called as a cellular grade organization. परत बघा, if in case of multicellular organism tissue are not formed, their body organization, that is called as a cellular grade organization. What is the example? Phylum Porifera. Phylum Porifera जो आहे त्याच्यामध्ये या प्रकारचं संघटनाचं स्तर किंवा सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. देन नेक्स्ट वन, आता हा जो ऑरिफेरा सांगितला आपल्याला सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, तर त्याचं एक्झाम्पल किंवा डायग्रॅम इथं दिली आहे पहा. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन त्याचं एक्झाम्पल आहे सायकॉन. हा ॲनिमल आहे आणि त्याच्यामध्ये हे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. शरीररचना अतिशय साध्या प्रकारचे, हे पहा आउटलेट किंवा ऑस्क्युला या ठिकाणी आहे आणि आतमध्ये ज्या सेल्स आहेत त्यांची मांडणी वेगवेगळे भाग इथं दाखवलेले आहेत. In case of some animals, cells come together to form the tissues with the help of which all the body functions are performed. Such animals show cell tissue grade organization. पहा, आता आपण जो नेक्स्ट पार्ट पाहतो तो असा आहे की काही प्राण्यांच्या मध्ये सेल्स एकत्र येतात आणि त्या सेल्स एकत्र आल्यानंतर त्यापासून टिश्यू तयार होतात. म्हणजे हे जे ऑर्गनायझेशन आहे ज्याला काय म्हणायचं किंवा संघटन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. In case of some animals, the cells come together to form the tissues and with the help of these tissue, body functions are performed by these animals. So it is called as a cell tissue grade organization. Example is animals belonging to the phylum Cnidaria. Cnidaria जो phylum आहे त्याचं एक्झाम्पल आहे. हे पहा, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन त्याचं एक्झाम्पल आहे जेलीफिश. जेलीफिशमध्ये या सेल टिश्यू ग्रेडचं ऑर्गनायझेशन आहे. डायग्रॅम पहा, त्याचे वेगवेगळे भाग जे आहेत जेलीफिशचे ते आपण समजून घेऊयात. यामध्ये माउथ या ठिकाणी आहे, त्यानंतर हा इंटेस्टायनल पार्ट, त्यानंतर हे गोनॅड्स किंवा रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स, त्यानंतर बेल म्हणजे पाठीचा किंवा वरचा कवचाचा भाग, त्यानंतर आतमध्ये असणारे ट्यूब्स म्हणजे नलिका, त्यानंतर मसल रिंग म्हणजे स्नायूचं कडं किंवा रिंग असल्यासारखा भाग या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर टेंटॅकल्स म्हणजे हे जे आउटग्रोथ दिसत आहेत ज्याला मराठीमध्ये शुंडके असं म्हणतात, दीज आर टेंटॅकल्स. अँड ओरल आर्म्स, ओरल म्हणजे हे जे मुख आहे त्याच्या बाजूला असणारे आर्म्स म्हणजे हा रिजन जो बाहेरच्या बाजूला दाखवला आहे. सो दीज आर द ओरल आर्म, त्याला मुख बाहू असा मराठीमधला शब्द आहे. सो दिस इज ऑल अबाउट सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय चौथा प्रकार, फ्लॅट वर्म्स शो टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. हे पहा, हे फ्लॅट वर्म त्याची डायग्रॅम आहे ज्याच्यामध्ये टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. इन धिस टाईप ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यूज आर ऑर्गनाइज टू फॉर्म सम ऑर्गन. म्हणजे यांच्यामध्ये सेल्स एकत्र येतात, त्या सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार होतात आणि टिश्यूपासून काही ऑर्गनसुद्धा तयार होतात. म्हणजे टिश्यू ऑर्गन ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. हाऊएव्हर कंप्लीट ऑर्गन सिस्टीम्स आर नॉट फॉर्म. जरी ऑर्गन तयार झाले असले तरी ते ऑर्गन्स एकत्र येऊन त्यापासून सिस्टीम्स मात्र म्हणजे वेगवेगळ्या ज्या सिस्टीम्स असतात त्या तयार झालेल्या नसतात. तर आता हा जो चौथा प्रकार आहे त्याची डायग्रॅम त्याच्याशी रिलेटेड बघा, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. हे जे एक्झाम्पल आहे त्या प्राण्याचं नाव आहे प्लॅनेरिया. या प्लॅनेरियाचे जे बॉडी स्ट्रक्चर आहे किंवा वैशिष्ट्य आहेत दिलेले ते बॉडी पार्ट्स पहा. याच्यामध्ये गँग्लिया रिजन, आय स्पॉट, त्यानंतर या ठिकाणी माउथ, त्यानंतर वरच्या बाजूला फॅरिंग्स किंवा जठर, त्यानंतर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी या ठिकाणी दाखवली आणि नर्व कॉर्ड. ठीक आहे. सो दीज आर द 4 ग्रेड्स ऑफ अ ऑर्गनायझेशन. आता हे 4 ग्रेड कोणते पाहिले परत एकदा बघा. प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन यातला हा पहिला पार्ट आहे
ठीक आहे, प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन हा पहिला पार्ट. त्यानंतर दुसरा बघितला आपण सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, ठीक आहे, हा सेकंड पार्ट. त्यानंतर तिसरा जो पाहिला तो म्हणजे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, ठीक आहे, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आणि चौथा जो बघितला तो म्हणजे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. असे 4 हे संघटनाचे स्तर किंवा ऑर्गनायझेशनचे पार्ट आपण पाहिले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊयात. आपल्याला एक डायग्रॅम दिलेली आहेत आणि त्यामध्ये लेबल करायचं आहे. सुरुवातीला एक प्रश्न विचारला आहे, पहा बघूयात आपण. बॉडी ऑर्गनायझेशन ऑफ ह्युमन हॅज बीन शोन इन द फिगर, फॉलोइंग फिगर. यूज ॲप्रोप्रिएट लेबल्स इन दॅट फिगर. विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. आपल्याला याच्यामध्ये लेबल करायला सांगितलेलं आहे आणि ह्युमन बॉडीमध्ये कोणकोणते ऑर्गन्स असतात याविषयी आपल्याला विचारलं आहे. मला वाटतं मित्रांनो आपल्या स्वतःबद्दल तरी आपल्याला नक्कीच माहिती आहे आणि या डायग्रॅमकडे पाहिल्यानंतर आपल्याला ऑर्गन नक्की लेबल करता येईल. पहा, क्रॅनियममध्ये किंवा डोक्याच्या कवटीमध्ये असणारा मुख्य सगळ्यात महत्त्वाचा अवयव किंवा ऑर्गन म्हणजे ब्रेन. त्यानंतर इथं दाखवलेलं ते माउथ इथला जो पोर्शन आहे तो म्हणजे हार्ट स्ट्रक्चर. त्यानंतर इथं ब्ल्यूइश कलरचा जो पार्ट दिसतोय तो म्हणजे लंग्स किंवा फुफ्फुस. त्यानंतर हा ब्राऊन कलरचा पार्ट जो दिसतोय तो म्हणजे लिव्हर. त्यानंतर इकडं खालच्या बाजू जो किडनी शेप्ड पार्ट दिसतोय, बीन शेप्ड पार्ट म्हणजेच किडनी. त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो ब्लड व्हेसल्स दाखवलेत, आर्टरीज आहेत. त्यानंतर खालच्या बाजूला ज्याला आपण हँडलिंग म्हणतो किंवा पायाचा पार्ट दाखवलेला आहे आणि इकडच्या डायग्रॅममध्ये मसल्स आहेत किंवा स्नायू आहेत. ओके. त्यानंतर या ठिकाणी आणखीन एक लेबल आपल्याला दिसतं आहे, बोन्स. ओके. सो वी कॅन give the names to the specific organs of the human body as a brain, then this is the mouth, heart, here a bone, then this is the kidney, these are the muscles, here is the hind limb or the leg, then these are the arteries, here is the liver and a lung. Okay, so these are the various human body parts. Okay, so beside the 4 types of the body organization mentioned above, remaining all animals show organ system grade organization. पहा, आत्तापर्यंत आपण ऑर्गनायझेशनचे 4 स्तर पाहिले, 4 प्रकार पाहिले आणि आणखीन एक वेगळा म्हणजे 5वा जो प्रकार आहे तो मल्टीसेल्युलर ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो बिसाइड दॅट म्हणजे आत्तापर्यंतचे 4 शिवाय बॉडी ऑर्गनायझेशनचे जे स्तर आहेत त्याच्याशिवाय रिमेनिंग ऑल ॲनिमल शो म्हणजे वेगळे इतर जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हा ग्रेड पाहायला मिळतो. कुठला? ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. इन विच, आता ह्याचं वैशिष्ट्य काय? डिफरंट ऑर्गन्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म द ऑर्गन सिस्टीम. म्हणजे अनेक ऑर्गन्स आहेत, हे ऑर्गन्स एकत्र येतात आणि त्यापासून ऑर्गन सिस्टीम बनते. अँड दॅट परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन्स. आणि हे जे ऑर्गन सिस्टीम आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन किंवा कार्य करत असते. मित्रांनो आपल्याला माहीत आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ज्या सिस्टीम तयार होत आहेत त्याच्यामध्ये अनेक ऑर्गन्सचा समावेश आहे आणि ह्या सिस्टीम बनतात. हे कशामध्ये पाहायला मिळतं? एक्झाम्पल आहे क्रॅब, फ्रॉग अँड ह्युमन बीइंग. म्हणजे खेकडा किंवा बेडूक आणि माणसामध्ये हे ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की ग्रेडेशन जे आहे तो पहिला पॉईंट होता ॲडव्हान्स्ड क्लासिफिकेशनमधला क्रायटेरिया. त्यानंतर सेकंड जो पार्ट आपण बघतोय तो म्हणजे बॉडी सिमेट्री. नवीन क्लासिफिकेशनची जी मेथड आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पॉईंट्स आहेत क्रायटेरिया वापरलेला त्यापैकी पहिला होता बॉडी ऑर्गनायझेशनचा पार्ट. परत एकदा बघा, आपण जी चर्चा केली आता की बॉडी ऑर्गनायझेशन आणि या बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये 5 प्रकार आहेत. आधी सांगितलेले 4 आणि शेवटचा ह्युमन बीइंगमधला 5वा. त्यानंतर जो दुसरा पार्ट आहे बॉडी सिमेट्री, या बॉडी सिमेट्रीबद्दल आपण आता बघणार आहोत. सी हिअर बॉडी सिमेट्री. बॉडी सिमेट्री याचा अर्थ शरीराची सममिती. म्हणजे आपल्याला असं पाहायला मिळतं की काही प्राण्यांचं शरीर हे असं विचित्र आहे की त्याच्या काल्पनिक अक्ष जर आपण गृहीत धरून 2 भाग करायचे प्रयत्न केले तर ते करता येत नाहीत. तर काही शरीरांच्या बाबतीत म्हणजे प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्या शरीराचे काल्पनिक अक्षांतून आपण 2 भाग करू शकतो. तर काही वेळेला अनेक अक्षांमधून त्याचे भाग आपल्याला करता येणं शक्य आहे. तर या बेसिसवरती आधारित ही सिमेट्री किंवा सममिती याचा आपण माहिती घेणार आहोत. Take the pictures of the human body and amoeba and try to take an imaginary section through specific plane of their bodies so as to get to equal halves.
व्हॉट डिड यू ऑब्झर्व. पहा, काल्पनिकतेनं किंवा आपण कल्पकतेनं असं गृहीत धरलं की अमिबाची डायग्रॅम आणि ह्युमन बिईंगची डायग्रॅम जर विचारात घेतली तर अमिबाच्या बाबतीत आपण काल्पनिक अक्षातून जर त्याचे दोन भाग करायचे प्रयत्न केले तर जे होणारे दोन भाग आहेत हे समान असतील असं नाही आहे. आणि जर ह्युमन बिईंगच्या बाबतीत बघितलं, मला वाटतं ह्युमन बिईंगची डायग्रॅम आपल्या समोर आहे, तर याच्यामध्ये व्हर्टिकल प्लेनमधून जर असे आपण सेक्शन घेतला, काल्पनिक असं भाग केला, तर या एका व्हर्टिकल ॲक्सिसमधून किंवा उभ्या अक्षातून जर भाग केला तर डावा आणि उजवा असे दोन भाग होतात. लक्षात येत आहे. अमिबाच्या बाबतीत आपण काल्पनिक अक्षामधून जर भाग करायचा प्रयत्न केला तर होणारे दोन भाग समान होतील असं नाही. तर ह्युमन बिईंगच्या बाबतीत मात्र एकच ॲक्सिस किंवा अक्ष आपल्याला असं मिळतो की ज्याद्वारे ह्युमन बॉडीचे आपण दोन समान भागामध्ये विभागणी करू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा दोन्हीतला फरक सांगता येईल की अमिबाचं बॉडी स्ट्रक्चर आणि ह्युमन बिईंगचं बॉडी स्ट्रक्चर. आता फक्त ह्युमन बिईंगच नाही तर जे बाकीचे प्राणी असतील, आता काही एक्झाम्पल सांगितलं आपण, यामध्ये क्रॅब असेल, फ्रॉग असेल किंवा आणखीन गोडचं एक्झाम्पल आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण डायग्राम पाहणार आहोत. हे जे भाग आहेत ते त्यात चर्चा करूयात. In imaginary sense, if body of any animal is cut through imaginary axis of a body, it may or may not produce two equal halves. पहा, काल्पनिक अक्षामधून जर प्राण्यांच्या शरीराचे भाग करण्याचे प्रयत्न केले तर काही वेळेला होणारे भाग जे दोन असतील ते समान असतात, तर काही वेळेला समान भाग होत नाहीत. डिपेंडिंग अपॉन धिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल बॉडीज. म्हणजे हा क्रायटेरिया किंवा हा प्रॉपर्टी विचारात घेऊन ॲनिमलच्या बाबतीत त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता मग याच्यामध्ये नेमके किती प्रकार आहेत, तर याच्यामध्ये 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कोणते 3 आहेत आपण बघूयात. मी इथं मार्किंग करतो म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला ते सोपं जाईल. असिमेट्रिकल बॉडी. असिमेट्रिकल याचा अर्थ काय की अनियमित सममिती. म्हणजे यांच्या बाबतीत, या प्राण्यांच्या बाबतीत कुठलंही असं ॲक्सिस नाही की ज्याच्यातून त्याचे दोन समान भाग होतील. त्यानंतर आत्ता मी जे सांगतोय त्याचे इथं फोटोग्राफ किंवा डायग्राम दिले पहा. काही स्पॉन्जेसमध्ये आपल्याला ही असिमेट्रिकल बॉडी पाहायला मिळते. सेकंड एक्झाम्पल आहे रॅडियल सिमेट्री. हे रॅडियल सिमेट्री स्टारफिशचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये पहा, हा एक ॲक्सिस किंवा प्लेन म्हणता येईल आपल्याला. या प्लेनमधून किंवा प्रतलामधून काल्पनिक आपण त्याचे भाग करू शकतो. म्हणजे 5 प्लेन आपल्याला सांगता येतील जे व्हर्टिकल किंवा रेडियसमधून जाणारे असतील आणि त्याचे 2 भाग होऊ शकतात. हे झालं रॅडियल सिमेट्री. आणि तिसरा प्रकार आहे बायलॅटरल सिमेट्री. इथं गोटचं एक्झाम्पल दिलं पहा, शेळीचं, की ज्याच्यामध्ये हे काल्पनिक एक प्लेन आहे आणि या प्लेनमधून त्याचं लेफ्ट आणि राईट, डावी आणि उजवी बाजू अशा 2 भागामध्ये विभागणी होऊ शकते. मग आता ही जी 2 भागात विभागणी होते यालाच आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणजे द्विपार्श्व सममिती असं म्हणतो. ह्याच्यामध्ये असिमेट्रिकल अनियमित सममिती, रॅडियल म्हणजेच आर्य सममिती आणि बायलॅटरल म्हणजे द्विपार्श्व सममिती अशी नावं त्याला दिलेली आहेत. पुस्तकात नेमकं काय सांगितलं बघा. असिमेट्रिकल बॉडी. In case of such body, there is no any such imaginary axis of the body through which we can get two equal halves. Example is amoeba, paramecium and some sponges. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या बाबतीत जर विचार घेतला, अमिबा किंवा पॅरामेशियम, तर यांच्या काल्पनिक प्लेनमधून जर आपण 2 भाग करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला त्याचे 2 समान भाग होत नाहीत. त्याला आपण काय म्हणणार आहे, असिमेट्रिकल बॉडी. देन सेकंड आहे रेडियल सिमेट्री. आता सांगितलं, तुमच्या लक्षात आलं असेल. इन दिस टाइप ऑफ अ बॉडी इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल ॲक्सिस बट एनी प्लेन ऑफ अ बॉडी इट गिव्स टू इक्वल हाव्स. पहा, म्हणजे एकापेक्षा जास्त प्लेनमधून आपण त्याचे 2 भाग करू शकतो आणि अशा वेळेला त्याला रॅडियल सिमेट्री म्हणतो. म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिसमधून जातात, त्याच्या रेडियसमधून जर आपण भाग केले तर त्याचे 2 भाग होऊ शकतात. एक्झाम्पल आहे त्याचं स्टारफिश. इन केस ऑफ धिस ॲनिमल देर आर 5 डिफरंट प्लेन्स पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हाव्स. पहा, म्हणजे या स्टारफिश बाबतीत जर बघितलं तर जवळजवळ 5 आपल्याला असे प्लेन मिळतात की ज्या प्लेनमधून जर आपण त्याचं काल्पनिक कट केलं असं गृहीत धरलं, त्याचे जर भाग केले तर होणारे भाग हे समान असतात. आणि नंतर जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बायलॅटरल सिमेट्री म्हणजे द्विपार्श्व सममिती.
In this type of a body, there is only one such imaginary axis of a body through which we can get the two equal halves. पहा, एकच प्लेन आहे, एकच प्रतल आहे की ज्याच्यामधून शरीराचे दोन भाग समान होऊ शकतात. एक्झाम्पल इज इन्सेक्ट्स, फिशेस, देन फ्रॉग, बर्ड्स अँड ह्युमन बिंग. वेगवेगळ्या कीटकांचे एक्झाम्पल किंवा फिश, मासे जे आहेत ते आपण सांगू शकतो, किंवा बर्ड्समध्ये आणि ह्युमन बिंगमध्ये सुद्धा बायलॅटरल सिमेट्री आपल्याला आढळते. सो दीज आर द टाईप्स ऑफ अ बॉडी सिमेट्री. म्हणजे जो आधुनिक प्राण्यांचं वर्गीकरण आहे त्याच्यामध्ये जो सेकंड क्रायटेरिया वापरला होता की सिमेट्रीशी संबंधित बी पॉईंट इथे लिहिलेल्या बॉडी सिमेट्री, त्याच्या अंडर हे 3 पॉईंट्स आहेत. मला वाटतं तुम्हाला हे नक्की कळाले असतील. त्यानंतर तिसरा क्रायटेरिया आपण विचारात घेणार आहे तो म्हणजे जर्म लेयर्स. आणि त्यानुसार 2 प्रकार होतात, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. मित्रांनो, जर्म लेयर्स याचा अर्थ जनन स्तर असा होतो. म्हणजे ज्यावेळेस एखादा ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो, म्हणजे त्याच्या भ्रूणापासून किंवा गर्भापासून तो विकसित होत असताना सुरुवातीला त्या सेलपासून जनन स्तर तयार होतात. म्हणजे 3 असे स्तर तयार होतात, 3 लेयर तयार होतात आणि त्या प्रत्येक लेयरपासून वेगवेगळे सिस्टीम्स किंवा ऑर्गन जे आहेत ते शरीराची निर्मिती होत असते. तर हे जे जर्म लेयर आहेत त्यांची संख्या किती आहे, म्हणजे 2 असेल तर त्याला आपण डिप्लोब्लास्टिक असं म्हणतो, आणि हे जर जनन स्तर 3 असतील तर त्याला ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हणतो. पण डायग्राम जर आपण पाहिली तर लगेच तुमच्या लक्षात येईल, ज्या वेळेला शरीर तयार होते, निर्मिती होतीये, त्यावेळेला सेलपासून हे 3 लेयर शरीराचे तयार होतात. ते 3 लेयर कुठले आहेत तर बाहेरचा लेयर, मधला लेयर आणि आतला लेयर. ओके, सो आउटर लेयर दॅट इज कॉल्ड ॲज ए एक्टोडर्म. So this blue color structure which is present toward the outer side, that is the ectoderm, and the red color structure which is present toward the inner side, that layer is the endoderm. Okay, and in between the blue and the red, this green color structure, that is the mesoderm. So if animal is having these 3 derm layers, then it is called as a triploblastic. While in some animals, in the middle region, this mesoderm is dead layer. It is not functional one. That means these animals are having 2 germ layers, that is endoderm and the ectoderm. So 2 derms are present, 2 layers are present. That's why these are called as a diploblastic. लक्षात येत आहे, म्हणजे 2 जर्म लेयर आहेत का 3 आहेत त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. In case of multicellular animals, germ layers are formed during the initial period of their embryonic development. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, भ्रूणाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्या सेलचं ऑर्गनायझेशन चेंज होत जातं आणि त्यापासून हे जर्म लेयर्स तयार होतात, जनन स्तर तयार होतात. त्यांची संख्या किती आहे, कशा प्रकारची आहे त्यानुसार हे वर्गीकरण केलं जातं. दो जर्म लेयर्स ओनली डिफरंट टिश्यूज आर फॉर्म इन द बॉडी. आता ह्या जर्म लेयरचं काय फंक्शन आहे तर या प्रत्येक जर्म लेयरपासून शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत किंवा सिस्टीम्स आहेत त्या डेव्हलप होत असतात. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स, दॅट इज द एंडोडर्म अँड एक्टोडर्म आर फॉर्म्ड. म्हणजे काही ॲनिमलमध्ये 2च जर्म लेयर्स असतात, 2 जर्म लेयर्स, दॅट इज एंडोडर्म अँड द एक्टोडर्म. आता मी डायग्राम दाखवले त्यामुळं लक्षात राहील. मित्रांनो, अजून एक आयडिया सांगतो की बऱ्याच वेळेला बायोलॉजीच्या बाबतीत लक्षात घ्यायला किंवा आठवायला जर अडचण येते तर आपण जर सर्व मुद्दे पाठ करायचे किंवा वाक्य शब्द पाठ करायचा प्रयत्न केला तर अडचणीत होतं आहे. कारण असं आहे की आपली जी मेमरी आहे ही पिक्चर ओरिएंटेड आहे, म्हणजे चित्र आपल्या पटकन लक्षात राहतं. पहा, एखादी गोष्ट ऐकण्यापेक्षा जर पिक्चर पाहिला असेल कुठलं तर आपण थिएटरमधला पिक्चर, तर त्याची स्टोरी आपल्याला पटकन आठवते, कारण आपल्याला मेमरी जी आहे ती पिक्चर फॉर्ममध्ये आहे. पण पुस्तकातले शब्द किंवा ओळी आपल्याला आठवत नाहीत. तर ज्या वेळेला आपल्याला स्मरणाची अडचण येते लक्षात राहण्यासाठी, तर त्यासाठी एक काम करा, शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा ज्यावेळेला आपण डिप्लोब्लास्टिक किंवा ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतो त्या ह्या शब्दाला जोडून हे डायग्राम आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला डिप्लोब्लास्टिक म्हणतात त्यावेळेला जर ही तुमची डायग्राम डोळ्यासमोर आणू शकाल तर आपली मेमरी नक्की प्रॉपर काम करेल आणि आपल्याला बरोबर आठवेल. त्याचप्रमाणे ट्रिप्लोब्लास्टिक म्हटल्यानंतर ही डायग्राम आपल्या नजरेसमोर आली पाहिजे. म्हणजे आपल्या मेमरीचा बेस जर पिक्चर ओरिएंटेड असेल तर ज्ञान हे आपण चित्राला जोडून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, एक्झाम्पल बघा, ऑल निडॅरियन्स. निडॅरियन जे आहेत त्यांच्यामध्ये हे डिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे. In most of all remaining animals, 3 germ layers are formed, that is mesoderm, then besides endoderm and ectoderm.
उरलेले जे बाकीचे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर्स असतात. ते 3 जर्म लेयर कुठले? एंडोडर्म, त्यानंतर एक्टोडर्म आणि मध्यभागी असणारा मेसोडर्म. सो दिस इज द थर्ड क्रायटेरिया रिगार्डिंग द जर्म लेयर्स. ओके, देन वी प्रोसीड टू द नेक्स्ट क्रायटेरिया, दॅट इज द बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम. बॉडी कॅव्हिटी म्हणजे देह गुहा. याचा अर्थ काय? तर शरीरामध्ये प्राण्यांच्या पोकळी असते, तर ही पोकळी आहे किंवा नाही यानुसार त्यांचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण केलं जातं. मला वाटतं ह्या डायग्राम बघितल्याबरोबर तुम्हाला काही अंदाज आला असेल. इथं क्रॉस सेक्शन दाखवले पहा, ॲनिमल्स असे कट केलेले आहेत आणि याच्यामध्ये या प्राण्याच्या शरीरामध्ये इथं व्हाईट कलरचा जो पॅच दिसतोय तो म्हणजे देह गुहा, म्हणजे शरीरामध्ये असणारी पोकळी. तर ही आहे किंवा नाही यानुसार. आता ही पहिली डायग्राम जर बघितलं तर याच्यामध्ये कॅव्हिटी दिसते, बरोबर आहे, या ठिकाणी इथं सुद्धा दिसते. परंतु हा जो थर्ड ॲनिमल आहे, हा जो सेक्शन दाखवला आहे, याच्यामध्ये मात्र आपल्याला व्हाईट कॅव्हिटी दिसत नाही. मग यानुसार जे क्लासिफिकेशन केलं जातं त्याला जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम. सिलोम याचा अर्थच असा होतो की कॅव्हिटी किंवा पोकळी, शरीरातील पोकळी, देह गुहा. कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड ॲज अ बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम. आपल्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन्स आणि बॉडी, शरीर जे आहे, यांच्यामध्ये असणारी जी पोकळी आहे ते म्हणजेच देह पोकळी, ज्याला बॉडी कॅव्हिटी किंवा आपण सिलोम असं म्हणतो. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मेसोडर्म ऑर द गट. पहा, ज्यावेळेला शरीराची निर्मिती होत असते, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट चालू होत असते, त्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये मेसोडर्मपासून किंवा गट म्हणजे आतड्यांपासून या कॅव्हिटीची, बॉडी कॅव्हिटीची जी निर्मिती आहे ती होत असते. ओके, सो सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनेलिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनेलिडा. पहा, हे जे बॉडी कॅव्हिटी आहे किंवा देह गुहा आहे, हे ॲनेलिडा या फायलममध्ये किंवा त्याच्यानंतरच्या सर्व फायलममध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा आढळते. सो सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज यूसिलोमेट ॲनिमल्स. ज्यांच्यामध्ये ही देह गुहा आहे याला नाव काय दिले? तर दीज आर द यूसिलोमेट ॲनिमल्स. मुद्दा मी इथं सर्कल करतो, मी तुम्हाला लक्षात यावं. सो ॲनिमल्स विच आर हॅव्हिंग द body cavity or the coelom, those are called as a eucoelomate animals. Okay, then body cavity is absent in case of animals from phylum Porifera or Cnidaria and Platyhelminthes. म्हणजे काही प्राण्यांमध्ये ही शरीर पोकळी किंवा देह गुहा जी आहे ती नसते. आता याचे एक्झाम्पल कुठलं आहे तर फायलम पॉरिफेरा, देन निडायरिया अँड प्लॅटिहेल्मिंथिस. सो सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ए असिलोमेट ॲनिमल्स. या ॲनिमलला काय नाव आहे? असिलोमेट. पहा, पहिल्यांदा जो आपण प्रकार बघितला तो कोणता होता? यूसिलोमेट. यू याचा अर्थ होतो सत्य किंवा खरोखरचे, रियल, म्हणजे सत्य प्रकारची खरोखरची देहगुहा असणारे पहिले जे वर्ग आहे तो म्हणजे यूसिलोमेट. ओके, त्यानंतर असिलोमेट, मूळ शब्द आहे सिलोमेट, त्याच्या अपोजिट म्हणजे असिलोमेट, देहगुहा नसणारे, ॲब्सेन्स ऑफ अ सिलोम, दोज आर कॉल्ड ॲज ए असिलोमेट. In case of animals from phylum Ascalhelminthes, they have body cavity, but it is not from above mentioned two ways. Ascalhelminthes हा जो ग्रुप आहे, या Ascalhelminthes मध्ये ह्या प्राण्यांच्या बाबतीत बॉडी कॅव्हिटी जी आहे ती बॉडी कॅव्हिटी असते, परंतु ज्या दोन पद्धती आपण वरती पाहिल्या, दोन पद्धती कुठल्या? म्हणजे एक तर मेसोडर्म पासून हे बॉडी कॅव्हिटी तयार होते किंवा गटपासून म्हणजे आतड्यांपासून त्यांची निर्मिती होते. असं न होता वेगळ्याच पद्धतीने जर झालेली असेल तर त्याला काय म्हणायचं? किंवा तो एक वेगळा वर्ग आहे. इज नॉट फॉर्म बाय द अबव मेन्शन टू वेज, हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ए सिडोसिलोमेट्स. यांना नाव काय दिलं आहे? सिडोसिलोमेट्स. म्हणजे आपण आता 3 प्रकार पाहिले. पहा, परत एकदा बघा. यूसिलोमेट म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी असणारे, असिलोमेट बॉडी कॅव्हिटीच नसणारे, आणि तिसरा प्रकार बघितला सिडोसिलोमेट्स. सिडो म्हणजे खोटी किंवा ज्याला काय म्हणता येईल आपल्याला, खरोखरची नसलेली, अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी त्यांच्यामध्ये, बॉडी कॅव्हिटीचा अभावच असतो. ओके, सिडोसिलोमेट याचा अर्थ बॉडी कॅव्हिटीची मूळ
मूळच्या प्रकारची म्हणजे 2 पद्धतीशिवाय वेगळ्या पद्धतीने तयार झालेली असते ते सिडोसिलोमेट्स. आता हे जे आपण 3 प्रकार पाहिले त्याच्या डायग्रामच्या आधारे तुम्ही लक्षात घ्या. युसिलोमेट्स ज्या वेळेला आपण म्हणतोय युसिलोमेट्समध्ये ही बॉडी कॅव्हिटी या ठिकाणी दिसते पहा, व्हाईट कलरची सिलोम आहे. ओके, मध्यभागी जे आहे ते एंडोडर्म, त्यानंतर मध्यभागी जो आहे तो मेसोडर्म आणि बाहेर जे आहे ते एक्टोडर्म. या एक्टोडर्म एंडोडर्म याच्यामधल्या मेसोडर्ममध्ये कॅव्हिटी आहे म्हणून हे सिलोम युसिलोमेट्स. दुसरा प्रकार जो आपण पाहिला होता तो म्हणजे असिलोमेट. इथं वर्गीकरणामध्ये पाहिलं ना, स्पष्टीकरणामध्ये असिलोमेट या ठिकाणी दाखवलेत. असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी नसणारे. पहा, एक्टोडर्म आहे, एंडोडर्म आहे आणि मेसोडर्म आहे, परंतु बॉडी कॅव्हिटी नाही. ते कुठले? असिलोमेट हा प्रकार. आणि तिसरे जे आपण पाहिले सिडोसिलोमेट्स. सिडोसिलोमेट्स कशा प्रकारची रचना असते? एक्टोडर्म एंडोडर्म मेसोडर्म आहे आणि याच्यामध्ये ही बॉडी कॅव्हिटी दिसतीये, परंतु ही बॉडी कॅव्हिटी मूळच्या ज्या 2 पद्धती आहेत म्हणजे मेसोडर्मपासून किंवा गटपासून तयार न होता वेगळ्या पद्धतीनं झालेली असते. ठीक आहे, आता हा आपण पुढचा म्हणजे तिसरा क्रायटेरिया पाहिला क्लासिफिकेशनचा किंवा आधुनिक वर्गीकरणाचा. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे बॉडी सेगमेंटेशन. ठीक आहे, बॉडी सेगमेंटेशन याचा अर्थ शरीराचे खंडीभवन. म्हणजे काही प्राण्यांच्या बाबतीत शरीर तयार होत असताना वेगवेगळ्या खंडांचं किंवा एका समान छोट्या छोट्या भागांचं बनलेलं असतं आणि छोटे छोटे भाग एकत्र येऊन शरीर तयार होतं, त्याला काय म्हणायचं? खंडीभवन. तर हे खंडीभवन आहे किंवा नाही यानुसार वर्गीकरण केलं जातं. हा आपण 5वा प्रकार पाहतोय, बॉडी सेगमेंटेशन. If the body of animal is divided into small similar units, then such body is called as a segmented body and each small unit is called as a segment. पहा, प्राण्यांच्या बाबतीत शरीराची विभागणी छोट्या छोट्या आणि समान भागामध्ये जर झाला असेल तर त्याला काय म्हणायचं? सेगमेंटेड बॉडी. ओके, आणि तो जो युनिट आहे किंवा छोटा भाग आहे त्याला नाव काय आहे? सेगमेंट. याचं एक्झाम्पल आहे ॲनिमल्स लाईक अर्थवर्म फ्रॉम द फायलम ॲनेलिडा. बेस्ट एक्झाम्पल त्याचं आहे ते अर्थवर्म आहे. अर्थवर्म ज्याला मराठीमध्ये आपण गांडूळ असं म्हणतो. तर गांडुळाचं जे शरीर आहे हे रिंगसारख्या स्ट्रक्चरचं बनलेलं आहे, छोट्या छोट्या सेगमेंटचं बनलेलं आहे आणि सगळे सेगमेंट्स एकत्र येऊन पूर्ण शरीर तयार होत आहे. सो दिस इज द 5th क्रायटेरिया, बॉडी सेगमेंटेशन. मित्रांनो, आत्तापर्यंत जे आपण आधुनिक वर्गीकरणामध्ये क्रायटेरिया वापरले जातात त्याविषयीची माहिती पाहिली. याच्यामध्ये जे क्रायटेरिया बघितले आपण त्यामध्ये कोणकोणते क्रायटेरिया होते आणि क्लासिफिकेशनमध्ये त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो त्याची अतिशय व्यवस्थित माहिती आपल्याला व्हावी यासाठी हा चार्ट दिलेला आहे. तुम्ही हा चार्ट जर व्यवस्थित समराईज केला तर आत्तापर्यंत चर्चा केलेला जो भाग आहे तो तुम्हाला परफेक्ट समजेल किंवा व्यवस्थित लक्षात येईल. पहा, यामध्ये किंगडम ॲनिमॅलिया. आता किंगडम ॲनिमॅलियामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विदाऊट सेल वॉल. आपण क्लासिफिकेशनचा भाग पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे, बरोबर आहे. तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत परंतु सेल वॉल नाही, अशा ॲनिमल्सच्या बाबतीत कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन होतं ते आपण पाहतोय. पहा, बॉडी ऑर्गनायझेशन हा क्रायटेरिया आपण पाहिला. त्याच्यामध्ये सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, ते ग्रेड्स तुम्हाला सांगितले होते पहा, संघटनाचे स्तर. त्यामध्ये सेल्युलर ग्रेड हा एक भाग पाहिला होता. त्यानंतर टिश्यू, त्यानंतर ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड, हे जे वेगवेगळे क्रायटेरिया होते त्यांचा उपयोग कसा होतोय पहा. म्हणजे एकूण हे किंगडम ॲनिमॅलिया की जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत विदाऊट सेल वॉल त्याचे 2 भागामध्ये बॉडी ऑर्गनायझेशननुसार प्रकार होतात. एक म्हणजे सेल्युलर ग्रेड असणारे आणि दुसरे दिसत आहेत ते टिश्यू किंवा ऑर्गन सिस्टीमचे. ठीक आहे, आता आपल्याला 10 जे फायलम आहेत मागं आपण चर्चा केली यांची विभागणी या क्रायटेरियांच्या आधारे कशी केली जाते हे सारांशाने आपण पाहतोय. त्यानंतर पहा, बॉडी सिमेट्री. आपण बॉडी सिमेट्रीनुसार प्रकार पाहिले, असिमेट्रिकल, रॅडियल सिमेट्री असणारे आणि बायलॅटरल सिमेट्री. आता असिमेट्रिकल बॉडी असणारे जे आहे ते सेल्युलर ग्रेडमधील ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि बॉडी सिमेट्रीच्या बाबतीत रॅडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री ही जी आहे ती कोणत्या प्राण्यांमध्ये पाहायला मिळते तर ज्यांच्यामध्ये टिश्यू किंवा ऑर्गन सिस्टीम्स इथपर्यंत त्यांची डेव्हलपमेंट आहे. लक्षात येत आहे. त्यानंतर पुढचा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे बॉडी कॅव्हिटी. आता आपण पाहिलं की बॉडी कॅव्हिटी असणं, बॉडी कॅव्हिटी नसणं आणि खोटी
बॉडी कॅव्हिटी असणं यानुसार होणारे प्रकार. पहा, असिलोमेट म्हणजे बॉडी कॅव्हिटी नसणारे, तिसरा प्रकार बघितला होता ना आपण प्लॅटिहेल्मिंथिसचा. तर असिमेट्रिकल बॉडी असणारे जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये हा असिलोमेट प्रकार पाहायला मिळतो. आणि त्याचं फायलम जो आहे किंवा हे जे प्राणी आहेत ते कुठल्या फायलममध्ये आहेत, पॉरिफेरामध्ये आहेत. ओके. त्यानंतर बॉडी कॅव्हिटीचा दुसरा प्रकार पाहिला होता आपण असिलोमेट. आता खरं तर इथे एक प्रिंटिंग मिस्टेक आहे मित्रांनो, इथं सुरुवातीत जो प्रकार आहे तो युसिलोमेट आहे. ओके. त्यानंतर असिलोमेट रॅडियल सिमेट्री असणारे ॲनिमल्स आणि असिलोमेट त्यामध्ये निडायरिया. त्यानंतर असिलोमेटचा आणखीन एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे बायलॅटरल सिमेट्रीमधील ॲनिमल्सचं. पहा, खरं तर बायलॅटरल सिमेट्री असणारे ॲनिमल्स हे तिन्ही गटामध्ये आढळत आहेत. म्हणजे तुमच्या जर कम्पॅरेटिव्हली पाहिलं तुम्ही तर असिलोमेट आणि असिलोमेट हे तीनही प्रकार या तीनही बॉडी सिमेट्रीमध्ये पाहायला मिळतात. पण बायलॅटरल सिमेट्री असणारा जो प्रकार आहे किंवा वर्ग आहे तो या तिसऱ्या याच्यामध्ये युसिलोमेट दिसतात किंवा सिडोसिलोमेट पण दिसतात. ठीक आहे. म्हणजे असिमेट्रिकल बॉडी असणारे असिलोमेट आहेत, त्याचा फायलम आहे पोरिफेरा. त्यानंतर सेकंड आता आपण पाहिले रॅडियल सिमेट्री असणारे आणि असिलोमेट, त्याचं फायलम जो आहे तो निडायरिया. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री असणारे परंतु असिलोमेट ॲनिमल ते एका फायलममध्ये आहे तो म्हणजे प्लॅटिहेल्मिंथिस. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री आहे सिडोसिलोमेट आहेत म्हणजे खोटं देहगुहा असणारे किंवा खरोखरची देहगुहा नसणारे, त्याचं जो फायलम आहे तो म्हणजे अस्कलहेल्मिंथिस. आणि त्याच्यानंतर लास्ट जो भाग आहे युसिलोमेटचा. युसिलोमेट म्हणजे काय तर खरोखरच किंवा सत्य देहगुहा असणारे प्राणी. आता बायलॅटरल सिमेट्रीच्याच अंडर किंवा त्याच्यामध्येच हे प्राण्यांचा समावेश होतो आणि उरलेले जे 6 संघ आहेत किंवा फायलम आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. युसिलोमेटचा समावेश असणारे फायलम कोणकोणते आहेत, ॲनेलिडा, देन आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. मी तुम्हाला मागं बोललो की ही नावं फक्त आपण सध्या ऐकणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मात्र या प्रत्येक फायलमबद्दल त्या फायलमचं एक्झाम्पल म्हणजे कोणता ॲनिमल त्याच्यामध्ये आहे आणि त्याचे बॉडी कॅरेक्टर्स काय आहेत याची आपण माहिती घेणार आहोत. तर एकूण किंगडम ॲनिमॅलिया जो आहे त्याचं 10 फायलममध्ये क्लासिफिकेशन करत असताना हे जे वेगवेगळे क्रायटेरिया वापरले त्यांचा अवलंब कशा पद्धतीने केला आहे हे चार्टच्या आधारे आपल्याला समजतं आहे. सो विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन्ड क्रायटेरिया ॲनिमल्स आर क्लासिफाईड. So classification of animals is done by using this criteria in case of a advanced classification method. आधुनिक वर्गीकरणामध्ये याचा समावेश केला जातो. मित्रांनो, याच्यानंतरच्या जो तिसरा व्हिडिओ आपला असेल त्यामध्ये हे जे 10 फायलम आहेत, 10 वेगवेगळे जे फायलम आहेत पॉरिफेरा, निडायरिया, प्लॅटिहेल्मिंथिस, अस्कलहेल्मिंथिस, ॲनेलिडा, मोलुस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि शेवटचा कॉर्डेटा, तर त्या फायलममध्ये असणाऱ्या ॲनिमल्सची कॅरेक्टरची आपण माहिती घेणार आहोत. आजच्या तासामध्ये आपण जे पॉईंट्स पाहिले तुमच्या लक्षात असेल पहा की क्लासिफिकेशन जे ॲडव्हान्स टाईपचं क्लासिफिकेशन आहे त्याचे आपण क्रायटेरिया बघत होतो, न्यू क्लासिफिकेशन मेथड. तर न्यू क्लासिफिकेशन जी मेथड आहे याच्यामध्ये जे क्रायटेरिया वापरले होते त्यामध्ये आपण बॉडी ऑर्गनायझेशन, त्यानंतर बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स आणि सेगमेंटेशन यांची माहिती घेतली. परत एकदा बघा, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन याच्यामध्ये आपण हा पॉईंट पाहिला. त्यानंतर जो विचारात घेतला सेकंड पॉईंट होता बॉडी सिमेट्री, ह्युमन बिईंग आणि इतर प्राण्यांचे त्याचे प्रकार पाहिले. त्यानंतर तिसरा पॉईंट होता जर्म लेयर्स, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक हे प्रकार. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी, त्याच्यामध्ये युसिलोमेट, त्यानंतर असिलोमेट आणि सिडोसिलोमेट हे पाहिले. आणि या सेगमेंटेशन हा एक 5वा आपण क्रायटेरिया पाहिला. आणि या सर्व क्रायटेरियांच्या आधारे हे 10 फायलम जे आहेत कशा पद्धतीनं ऑर्गॅनिझमचं ग्रुपिंग केलेलं आहे हे पण आपण पाहिलं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्की तुम्ही लाईक करून सांगू शकताय. तुम्हाला मी बोललोच की त्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं तर कॉमेंट्स तुम्ही मला जरूर कळवा की जेणेकरून मला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये त्यानुसार बदल करता येतील आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला माहिती मला सांगता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही माझा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला उपलब्ध होतील. धन्यवाद.